नमस्कार मित्रांनो, विविधस चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण याच्यामध्ये मी तुम्हाला RPM कशा प्रकारे वाढवायचं हे शिकवणार आहे. जर तुमचा ॲडसेन्सचा अकाउंट आहे आणि त्याच्यामध्ये RPM तुमचा कमी मिळतोय, RPM हा जास्त पाहिजे तरच तुमचं अर्निंग जास्त होणार आहे. जरी तुमच्या वेबसाईटवर क्लिक जरी नाही आले, फक्त व्ह्यूचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता याच्यासाठी मी आधी एक व्हिडिओ तयार केला होता IPV आणि प्रॉक्सीचा. या ठिकाणी व्हिडिओ आहे, हे पहा, या ठिकाणी पाहून घ्या. याच्यामध्ये प्रॉक्सी कशा प्रकारे फ्रीमध्ये वापरायच्या मी संपूर्ण शिकवलेले. तुम्ही ते पाहून घ्या, पाहिलं नसेल तर पाहून घ्या. त्याच्यावरच आधारित हा व्हिडिओ असणार आहे. हे संपूर्ण पाहून घ्या. त्याच्यानंतर हा सुद्धा व्हिडिओ पहा कशा प्रकारे असणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहेत. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता मी एक ॲडसेन्सचा अकाउंट ओपन केलेले. याच्यामध्ये मी 2 दिवस ट्रायल काम करून पाहिलेलं आहे. याच्यामध्ये RPM वाढतोय का, वाढत असेल तो किती प्रमाणात वाढतोय आणि ट्रॅफिक किती येते हे संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. आता याच्यामध्ये सुरुवातीला पाहून घ्या, याच्यामध्ये वरती 0 आहे, कारण हे वापरत नाही मी, त्याच्यामुळे 0 आहे. याच्यामध्ये बॅलन्समध्ये $87.28 शिल्लक आहेत. आता याच्यामध्ये टुडेमध्ये 0 आहे. आत्ता हे 0 का ठेवलेले, कारण तुम्हाला दाखवायचं आहे, मला व्हिडिओ तयार करायचा होता याच्यावर, त्याच्यासाठी मी या ठिकाणी 0 ठेवलेले. आता याच्यामध्ये तुम्ही कालचं पाहू शकता. यस्टरडेला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही RPM पाहू शकता किती आलेले, $31, 31.64. इम्प्रेशन 5च आलेत आणि विजिटर एकच आहे. याच्यावर 0.03 हे जमा झालेले एका विजिटरवर. आणि RPM सुद्धा पाहून घ्या, हा चांगल्या प्रकारे आलेला आहे. म्हणजे आपण वेबसाईटवर जे काही व्ह्यू सोडणार आहेत हे ओरिजिनल असणार आहे. ओरिजिनल व्ह्यू जर असेल तरच RPM वाढतो, लक्षात घ्या. तुम्ही जर फेकमध्ये जर काम करत असाल, तुम्ही एखादं वापरून पहा, दुसरं एखादं VPN वापरून बघा, याच्यामध्ये काम होतंय का. असं काम शक्यतो होणार नाही. त्याच्यासाठी काय महत्त्वाचं, तुमची सिक्युरिटी ही चांगली असणं गरजेचं आहे, बरोबर. आता याच्यामध्ये खाली यायचं, हे जे ट्रॅफिक मी कुठून घेतलेलं ते एकदा पाहून घ्या. युनायटेड स्टेटमधनं, US मधनं घेतलेले. फक्त एकच विजिटर होता, फक्त एकच विजिटर याच्यामध्ये आला होता, ठीक आहे. आता याच्यामध्ये पाहून घेऊया टुडेचं काम कशा प्रकारे करायचे. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेमो संपूर्ण दाखवणार आहे. त्याचबरोबर जे काही विजिटर मी याच्यावर सोडणार आहे, मी आता एकच सोडणार आहे, जास्त नाही सोडणार. फक्त तुम्हाला दाखवायचं आहे मला जे काही मी काम केलं आहे कशा प्रकारे केले आणि कशा प्रकारे RPM वाढलेलं आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे. त्यानुसार तुम्हाला पुढं काम करायचं आहे. विजिटर हे तुम्हाला जास्त सोडायचेत आणि RPM हा मेंटेन ठेवायचा आहे, तरच तुम्हाला त्याच्यातून तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळू शकणार आहे. आता कशा प्रकारे करायचं आहे चला तर पाहून घेऊया. सुरुवातीला तुम्हाला IPV अनिशच्या वेबसाईटवर जायचं आहे. म्हणजे जे काही प्रॉक्सी होत्या मी संपूर्ण डिटेलमध्ये त्याचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तो पाहिला नसेल तर पाहून घ्या. वरती I बटनमध्ये सुद्धा लावलेला आहे, त्याच्यावर संपूर्ण माहिती दिलेली कशा प्रकारे प्रॉक्सी वापरायच्यात, विजिटर कशा प्रकारे घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, IPV अनिश लॉग इन, फक्त एवढं टाईप करायचं आणि एंटर करायचं. एंटर केल्यानंतर याच्यामध्ये पाहू शकता लॉग इनचं बटन आलेलं आहे आणि याच्यामध्ये खाली आलेलं आहे सिक्युअर ब्राउझर आहे हा, ठीक आहे. IPVNSचा सिक्युअर ब्राउझर दिलेला आहे, याच्यामध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे तुम्हाला. आता याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला युजरनेम आणि पासवर्ड लागणार आहे. युजरनेम आणि पासवर्डसाठी काय करायचं आहे, आपला टेलिग्रामचा जो काही चॅनेल आहे, हे पहा या ठिकाणी चॅनेल आहे, हा जॉईन करून घ्या. याच्यावर जे काही सबस्क्रायबर आहे हे 100 जर झाले तरच मी तुम्हाला त्याची युजरनेम आणि पासवर्ड फ्रीमध्ये देणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस द्यायचे नाही, फ्रीमध्ये देणार आहे. कारण चॅनल जर ग्रोथ झाला तर मी तुम्हाला ते कंटेंट तुम्हाला फ्रीमध्ये देत जाणार आहे. पहा या ठिकाणी मी आधी टाकत होतो कंटेंट, पण तुमच्याकडनं काही रिस्पॉन्स नसल्यामुळे मी याच्यावर कंटेंट टाकणं बंद केलेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे युजरनेम आणि पासवर्ड हे संपूर्ण डिटेल माझ्याकडे असतात, मी तुम्हाला देत जाणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती असणार आहे, RDP असेल, बरेचसे असे VPN याचेसुद्धा लॉग इन तुम्हाला याच्यामध्ये फ्रीमध्ये मिळणार आहे. तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या. हा सुद्धा याच्यावर जर 100 सबस्क्रायबर जर झाले तर तुम्हाला ते संपूर्ण मी फ्रीमध्ये देणार आहे. म्हणजे जे काही युजरनेम पासवर्ड असणार आहे तुम्हाला मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. पण कमीत कमी 100 सबस्क्रायबर याच्यावर करा आणि यूट्यूब चॅनलवर सुद्धा करा. मी तुम्हाला जे काही कंटेंट असणार आहे, कोणती लायसन की पाहिजे असेल कसली तुम्हाला, ते संपूर्ण तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे. कोणतेही चार्जेस घेणार नाही, लक्षात ठेवा. प्रॉक्सी पाहिजे असेल तर प्रॉक्सीसुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे. पण याच्यामध्ये कमीत कमी 100 सबस्क्रायबर जर असतील, मला ते कंटेंट टाकण्यासाठी अजून प्रोत्साहन मिळेल. कारण युजर जर असेल तर कंटेंट टाकायला काय हरकत नाही आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये युजरनेम पासवर्ड टाकून घेतोय मी. आता याच्यामध्ये मी युजरनेम आणि पासवर्ड टाकलेला आहे, ठीक आहे. झाल्यानंतर काय करायचं, लॉग इन करायचं तुम्हाला. डोंट सेव्ह
हे पहा लॉग इन झालेले. याच्यामध्ये सिक्युअर ब्राउझर हा चालू झालेला आहे. आता याच्यामध्ये हा जो टायमिंग आहे 26 तास 9 मिनटं असणार आहे, हा शिल्लक आहे माझ्याकडं. मंथली हा अपडेट होत राहतो. मंथली हा टायमिंग तुम्हाला मिळत राहणार आहे. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी URL द्यायचं, वेबसाईटची लिंक द्यायची तुम्हाला, म्हणजे जी ओपन करायची. आता मी याच्यामध्ये google.com ही वेबसाईट ओपन करणार आहे. आता याच्यामध्ये जे काही व्ह्यू घेणार आहे मी US मधलंच घेणार आहे, बाकीचं काही चेंजेस करणार नाही. USचाच मला एक व्हिजिटर त्याच्यावर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ब्राउजला क्लिक करायचं आहे. हे पहा सिक्युअर ब्राउझर हा चालू झालेला आहे. चालू झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला तुमची वेबसाईट सर्च करायची. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, याच्यामध्ये जो ब्राउझर आहे हा सिक्युअर ब्राउझर आहे. याच्यामध्ये सिंगल पेजच ओपन होतं. आपण जे बाकीचे ब्राउझर पाहिले त्याच्यामध्ये मल्टिपल प्लसला क्लिक केले की नवीन टॅब ओपन होते, लक्षात ठेवा. तसं याच्यामध्ये नाही आहे, याच्यामध्ये सिंगल पेजच आहे, तेच आपल्याला वापरायला मिळणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एखादं कीवर्ड सर्च करायचं आहे. आपल्याला काय सर्च करायचं आहे, समजा इन्शुरन्स सर्च करायचं आहे. कोणतंही घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला जे ठीक वाटत असेल ते क्लिक करा. क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये आय एम नॉट रोबोट या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय करायचं. हे पहा टिक मार्क आलेलं आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 1 करा, 2 करा, 3 करा, किती वेबसाईट तुम्ही ओपन करू शकता. पण कशा करायच्यात, मी आत्ता एक वेबसाईट ओपन केली. हे पहा ॲटोमॅटिक त्याचा झिप कोड आलेला आहे, कारण ते जे लोकेशन आहे आपलं USचं दाखवलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली त्याचा झिप कोड आलेला आहे, पिन कोड आलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती थोडी सर्च करायची, थोडंसं पेज व्ह्यू द्यायचे, त्याच्यानंतर पुन्हा बॅकला यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून जर वेबसाईट ओपन करायची असेल तर करू शकता. त्या कुकीज ज्या असणार आहे ते त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. हे पहा या ठिकाणी मी ओपन केलेले. हे पहा ओपन झालं. सर्वात खाली जायचे, वरती जायचे आणि याच्यामध्ये जर एखादं पेज जर असेल ते ओपन करा. कम्पेअर नाव या ठिकाणी क्लिक करायचे, म्हणजे दुसऱ्या पेजला व्हिजिट होणार आहे. पुन्हा बॅकला यायचे. त्याच्यानंतर तुमची वेबसाईट तुम्हाला सर्च करायची. आता आपलं जे ॲडसेन होतं, कोणती वेबसाईट आहे ते तुम्हाला दाखवायची राहिली आहे, ते एकदा तुम्हाला दाखवून देतो. हे पहा हे आपलं ॲडसेन आहे. याच्यामध्ये जी साईट आहे कोणती एकदा पाहून घ्या. हे पहा याच्यामध्ये हे link.me हे पेज याच्यामध्ये ॲड केलेले, हे अप्रुव्हल आहे, याच्यावरच ह्या जाहिराती चालू आहेत. हे लिंक कॉपी करून घ्यायची आपल्याला आणि तीच लिंक आपल्याला याच्यामध्ये सर्च करायची. हे पहा मी ती लिंक याच्यामध्ये टाकणार आहे. पेस्ट होत नाही आहे, टाईप करून घेऊ. ठीक आहे, टाईप झाल्यानंतर एंटर करायचे. एंटर झाल्यानंतर 1 नंबरलाच ते पेज आलेले. हे पहा या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर लगेचच जाहिराती आलेल्या आहेत, लक्षात घ्या. लगेचच जाहिराती ओपन झालेल्या आहेत त्याच्यामध्ये. हे पहा कारण ज्यावेळेस तुम्ही VPN लावता, प्रॉक्सी लावता, त्याच्यामध्ये जाहिराती लगेचच्या लगेच येत नाही. कारण बऱ्याचशा वेळा तुम्ही जर पाहिलं असेल, जर तुम्ही काम करत असाल याच्यावर लोडिंगचं, तर ज्या काही जाहिराती या लगेचच्या लगेच लोड होत नाही आहेत. लक्षात ठेवा, VPN लावा किंवा प्रॉक्सी लावा, लगेचच्या लगेच लोड होत नाही आहेत. सिक्युअर ब्राउझरमध्ये जर काम केलं, तुमची जी काही साईट आहे ही सिक्युअर राहणार आहे आणि त्याच्यामध्ये जे काही ॲड्स वगैरे हे संपूर्ण लगेचच्या लगेच लोड होणार आहे. हे पहा या ठिकाणी आलेले. मी एकदा रिफ्रेश करून घेतो किंवा एकदा पुन्हा वरती जायचे, खाली यायचे, म्हणजे पेज व्ह्यू करायचे फक्त आपल्याला. हे पहा पुन्हा एकदा रिफ्रेश करतोय मी. हे पहा रिफ्रेश झालेले. रिफ्रेश झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी डायरेक्टली एक वेबसाईट ओपन करणार आहे, तीच वेबसाईट आपली हे लिंकची. हे पहा ती जी लिंक आहे याच्यामध्ये टाकलेली आहे आणि जो काही व्हिजिटर आहे USचाच मी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये चेंजेस करणार नाही. ब्राउज करायचे. आता याच्यामध्ये मी डायरेक्ट व्हिजिटर त्याच्यामध्ये सोडलेलं आहे.
सुरुवातीला काय केलं, मी गुगलमधून गेलेलो आहे आणि याच्यामध्ये मी आता डायरेक्ट गेलेलो आहे. हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला विजिट द्यायची फक्त. त्याच्यामध्ये बाकी काही क्लिक करायचं नाही, जाहिरातीवर क्लिक करायचं नाही आहे तुम्हाला. क्लिक केलं तर तुमच्या ॲडसिनवर प्रॉब्लेम येऊ शकतो. पण प्रॉब्लेम कधी येणार आहे, ज्यावेळेस तुमच्या वेबसाईटवर व्ह्यूअर्स नाही, 0 विजिटर आणि तुम्ही डायरेक्टली ॲड्सवर क्लिक करताय, तर तुमच्या वेबसाईटला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं काय करायचं, तुम्हाला विजिटर आधी जास्त सोडायचे, त्याच्यानंतर क्लिक करायचे. ठीक आहे. आत्ता जो काय टायमिंग झालं आहे या ठिकाणी पाहून घ्या, 2:06 PM झालेले. आता थोड्या वेळाने आपण चेक करूया. हा जो टायमिंग आहे लक्षात ठेवा 2:06 आहे. थोड्या वेळाने आणि तारीखसुद्धा पाहू शकता, 1 तारीख आहे आज, 1 फेब्रुवारी आहे. आता थोड्या वेळाने हेच आपण चेक करूया. ॲडसिनमध्ये जी काय अमाऊंट असणार आहे, हे पहा या ठिकाणी होममध्ये जायचं आहे. एकदा तुम्हाला रिफ्रेश करून सुद्धा दाखवतो, रिफ्रेश केलेले. हे पहा, आत्ता 0 दाखवतो आहे माझ्याकडे, याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. आणि हे यस्टरडेच आहे, मी टुडे करून घेतो. आणि थोडं एक 5 मिनिटांनी आपण पाहूया त्याच्यामध्ये अपडेट झाले आहे का. हे ठीक आहे, 2:07 झालेत आत्ता. आपण थोड्या वेळाने चेक करूया त्याच्यामध्ये. मित्रांनो, याच्यामध्ये टायमिंग पाहू शकता, आत्ता 2:41 झालेले. आजचीच तारीख आहे, असं नाही की तुम्हाला मी नंतर व्हिडिओ रेकॉर्ड करून दाखवतो आहे. हे आजचीच तारीख आहे, 1 तारीख आहे आणि 2:41 टायमिंग झालेलं आहे. हे पहा, याच्यामध्ये मी रिफ्रेश केलेलं नाही अजून, आहे तसंच पेज आहे. हे पहा, रिफ्रेश करून तुम्हाला दाखवतो काही चेंजेस झालेले, किती RPM किती आलेला आहे, इम्प्रेशन किती, पेज व्ह्यू, हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आत्ता मी एकच विजिटर त्याच्यामध्ये सोडलेला. ठीक आहे, रिफ्रेश करून एकदा पाहूया. हे पहा, रिफ्रेश होत आहे. हे पहा, टोटल जे पेज व्ह्यू आहे हे 2 आले होते. एक मी डायरेक्ट सोडला होता आणि एक दुसरा गुगलवरनं. ठीक आहे. RPM या ठिकाणी पाहू शकता 10.98 हा RPM आलेला आहे. हा चांगला आहे, एकदम व्हेरी गुड आहे. आणि याच्यावर इम्प्रेशन हे 9 आलेले आहेत. टोटल जे डॉलर आहेत 0.02 हे जमा झालेले आहेत. हे एका युजरचे आहेत. तुम्ही जर याच्यामध्ये मल्टिपल जर सोडले जास्त, तर हा जो RPM आहे हा सुद्धा वाढणार आहे आणि तुमचे पेज व्ह्यू, इम्प्रेशन आणि डॉलरसुद्धा वाढणार आहे. हे जे काम आहे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे फक्त. आता याच्यामध्ये विजिटर घेण्यासाठी मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तुम्ही पाहिला आहे की नाही माहीत नाही, पण याच्यामध्ये एक व्हिडिओ आहे, तो पाहून घ्या. हे पहा, वेबसाईट ट्रॅफिकसाठीचा हा व्हिडिओ पाहून घ्या. याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे, त्याच्या थ्रू आपल्याला विजिटर घ्यायचे. संपूर्ण प्रोसेस मी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे, तुम्ही ती एकदा चेक करून घ्या. आता याच्यामध्ये कालचा जो RPM होता तो एकदा पाहून घ्या काय होता तो. याच्यामध्ये यस्टरडेला क्लिक करतो. हा जो RPM आहे थोड्या वेळापूर्वी तुम्हाला दाखवलंच होतं मी. आणि कालचा जो विजिटर होता हा एकच होता. त्याच्यानंतर टुडे, आजच्याला 2 विजिटर झालेत आणि 10.98 RPM आलेलं आहे. जरी तुमच्या वेबसाईटवर क्लिक जरी येत नसेल तरीसुद्धा तुमचे डॉलर हे वाढत जाणार आहेत. आत्ता गुगलचं जे काही नवीन अपडेट आलेलं आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे, जरी तुमच्या वेबसाईटवर जरी क्लिक येत नसेल तरीसुद्धा तुमचे डॉलर वाढणार आहे. ज्याप्रमाणे ॲडेक्सवर काम होते त्याचप्रमाणे याच्यावर सुद्धा होते. फक्त तुम्हाला ते व्यवस्थित प्रोसेसनी करायचे. डायरेक्टली क्लिक करू नका. क्लिक जर केलं तुमच्या ॲडसिनला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे शक्यतो क्लिक करायचं सोडून द्या. फक्त तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर विजिटर सोडायचे. आणि ती जी वेबसाईट आहे या ठिकाणी एकदा पाहून घ्या, साईटसुद्धा दाखवतो, तीच वेबसाईट आहे, असं नाही की तुम्हाला वेगळं काय दाखवणार आहे. हे या ठिकाणी वेबसाईट दिलेली, हे link.me हे पेज आहे, याच्यावर अप्रूव्हल घेतलेले आपण. याच्यावर जर अप्रूव्हलचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ तयार करून देईन कशा प्रकारे अप्रूव्हल घ्यायचे तो. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर जास्त विजिटर सोडायचे आहेत. हे मी आत्ता फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी 2च सोडलेले आहेत. तुम्हाला जास्त सोडायचे आहेत, त्याच्यातनं तुमचं जे काही इन्कम आहे हे जास्त होणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण काम करायचं. जर तुम्हाला काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. त्याच्यामुळे जे काही आपले नवीन व्हिडिओ येणार आहेत ते सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. थँक्यू.